सिंधुदुर्गाची शाखा सढळ हाताने आम्हाला काही तुम्ही द्यावं म्हणून रॉड्रिग्ज गुरुजी मी जंग त्यांना पछाडलं. परंतु त्यांनी 30% आम्हाला शेअर्स द्यायचे आणि भागभांडवल किंवा वाटणी सुद्धा इतर मालमत्तेची 30%. आम्ही सहकार आयुक्तांकडे मुंबईला गेलो, या सगळ्या प्रकारच्या वाटा चोकाळल्या. आम्हाला देताना त्यांनी 30% आपल्या हिस्सा दिला. ती इमारत कोटी रुपयांची जी इमारत होती ती कोट्याधीश रुपयांचा घसारा काढून आम्हाला त्यावेळी 50,000 रुपये त्या इमारतीचे दिले. या सावरकर चौकामध्ये एवढी मोठी 3 मजली इमारत आहे ती आम्ही सगळ्यांनी अविभाज्य रत्नागिरीने बांधली. तिच्या पोटी आम्हाला 50,000 दिले आणि आतुरपुतूर साहित्य वाटलं. सगळं जुनं त्यांच्या शाखेतलं सगळं आमच्याकडे सिंधुदुर्गात पाठवलं. चांगल्या प्रतीचे आपल्या इतका छळ विभाजन केल्यानंतर सुद्धा होता. एकदा तर कणकवलीच्या पूर्वी जनरल सभा एक चिपळूण एक कणकवली अशी असायची. मग कणकवलीच्या सभेमध्ये आम्ही 50%चा ठराव बहुमताने घातला. तो चिपळूणच्या सभेमध्ये त्यांनी बहुमताने फेटाळला म्हणून आम्ही आयुक्तांकडे गेलो. शेवटी आमच्यामध्ये काही मिळालं नाही. पण त्याच वेळी रॉड्रिग्ज गुरुजी आणि मी जेव्हा आम्ही छाया लॉजला रात्री आलो तेव्हा बिचाऱ्या रॉड्रिग्ज गुरुजी झाले प्रकाश एक मेले देऊचे नाही, आपण सुद्धा आपल्या सामर्थ्यावर निर्माण करायचं आहे. आणि पहिल्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही आमचं संचालक मंडळ निर्माण केलं तेव्हापासून 25 वर्ष आम्ही संलग्न रिटायर होईपर्यंत 6 वर्षापर्यंत आम्ही या सणात होतो. अगदी जिभेला काटा लावून ही इमारत पुरी करण्यासाठी सगळ्या प्रकारचं संचालक मंडळांना सुविधा देण्यासाठी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ तुटपुंजे कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा आमच्या वेतन श्रेणीप्रमाणे निश्चित करण्याचं काम आम्ही संचालक वामन देसाई आम्ही असताना आम्ही ते केलं. आणि या सगळ्या संचालकांना आम्ही कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारच्या वेतन देऊन आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेतन श्रेणी बघा बँकेच्या ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आमच्या या पतपेढीमध्ये आम्ही त्यांना वेतन श्रेण्या दिल्यात. आणि हेच कर्मचारी हळूहळू झालेत आणि आता माजोरी करायला लागले असतील. दिलेल्या त्यांना वेतनाचा आणि दिलेल्या त्यांचा सेवेचा जर त्यांना माज आला असेल तर त्याची जाणीव करायला हवी. आज मगाशी मी म्हणतो की मग पाऊस शिलो आणि पळून गेले काय उमळा होतास. अरे त्याच्यामध्ये सुद्धा या पतपेढीच्या निर्मितीसाठी सिंधुदुर्गामध्ये आलेली अगदी तुटपुंजा निधी भरून रत्नागिरीने पाठवली पतपेढी या स्थितीला नेण्याचं काम आम्ही 25 वर्ष संचालक रिटायर होईपर्यंत असताना आम्ही ते केलं. वामन देसाई असताना त्याची कल्पना या बिल्डिंगचा निधी कसा गोळा करायचा आणि वामन देसाईंनी काढलेल्या कल्पनेवर प्रत्येक सभासदाकडून आम्ही निधी गोळा केला दर महिन्याला. आणि हे 45 लाख रुपये गोळा केले आणि 42 लाखामध्ये इमारत बांधली. त्याच्या मागची माध्यमिक संघाची इमारत किती कोटीची झाली तिची कधी अवस्था आणि किती कोटी त्याच्यावर लोकांनी कोटी केल्या. आणि आमच्या इमारतीमध्ये किती लोकांनी आम्हाला या काटकसरीमध्ये सुंदर इमारत बांधली. तिचे धन्यवाद द्या मित्रांनो. मगाच पाऊस येत होतो तो रडावती इमारत पतसंस्था रडावती काय या आमच्या नशिबी तुमच्या आईला की जिथे आम्ही प्रामाणिक मास्तरांची प्रामाणिक संस्था म्हणून निर्माण केली त्याच्यामध्ये हे अलीबाबा 40 चोर आले त्याचं दुःख त्यांना व्हायला लागलं. या गुन्ही बाळाने का पाठीशी घालता. अरे मारा लागते काढा नाही तर हा गुन्ही बाळ आणि किती लोकांना बाद करे. अरे त्या शाखेत झालंय काढा शोधा तो कॉम्प्युटर तज्ञ म्हणता इतकं गुन्ही बाळा तो महाराष्ट्रात सध्याला द्या उलटा सुलटा ते करतं त्याच्यात आणखी करीत नाही कायदा आणि त्यांना करू दे तिथे ना. ते आज या माध्यमामध्ये अशा प्रकारची गुन्ही बाळं कौतुक करण्याच्या लायकीची नसून ती अपहरण करत असतील तर लाच घालण्याच्या लायकीची आहे. या मगाशी कोणीतरी म्हणलं काही कर्मचारी बरे. अरे काही कर्मचारी बरे असतील पण त्यांना सुद्धा हे कळतंय तर त्यांनी त्याच्यावर आटोक्यात आणायला पाहिजे होतं ना. संचालक मंडळाला हे कळलं होतं 21 मध्ये कळलं तर ते 24 पर्यंत का थांबलेत. तेव्हापासून हे चालू होतं तर ते करायला हवं. त्या माणसांना इतके कॉम्प्युटर असेल तर दुसऱ्या शाखेतून बाकीच्या शाखेत सुद्धा नेल्या नसते कशी. याच्यासाठी सुद्धा शोध घ्यायला तुम्हाला एक सांगतो हे बहुमताच्या जोरावर तुम्हाला सभा घेणार नाही. जनरल सभेमध्ये तुम्हाला ठाव घेऊ देणार नाही. 100% सांगतो. ही तुम्ही मागितलेली सभा 20% सभासदांच्या मागणीवर DDR कडे तुम्ही मागणी करा. सहकार आयुक्ताकडे आपण जाऊ मुंबईला तिथे आपण पाहिजे तर त्याच्याकडे मागणी करू पण हे करणार नाहीत.
वेगवेगळी कारणे दाखवून आपण कसे चोर असून साव आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी आपल्याला थांबायचं नाही. अगदीच काय नाही जमला, तुमचं पैसे जर फुकट जायत असाल, तुमचं हे सभासदाला अशा प्रकारचे जे गंडवत असते, तुम्ही सगळ्यांनी सामूहिक सभासदांनी राजीनामे द्या आणि या बँकेतनं बाहेर पडा. तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो की या संघटनेने, या काही मातब्बर अभ्यासू लोकांनी इथे पुन्हा पतपेढी निर्माण तुमच्यासाठी करूया आणि तिथे आपण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या या लोकांनी तुम्हाला फारसा या संघटने किती लोकांनी, या संस्थेने किती लोकांचे संस्था चालले, किती लोकांचं शिक्षण पोरांचं कमी केलं, पुरं केलं. अरे या संस्थेचे आभार मानून लोटांगण घालाय रोज आम्ही येताना पाया पडतो. ही इमारत जेव्हा बांधली, पूर्ण केली आणि आमचं संचालक मंडळ गेलं, दुसरं संचालक मंडळ आलं आणि आईजीच्या जीवात बाईचे विचार तसाच येताना फोटोच दुसऱ्याचे लागले आणि आम्ही एमएला त्या खुर्चीवरच बसाकला. आम्ही कॅबिनेट केली, एक चेअरमन वाईस चेअरमन आम्ही केली, ते आमच्या फार बसाकच नाही आणि हे तिसऱ्यांचेच फोटो लागले. म्हणजे असं असतं आयत्या वेळावर त्या कळत नाही. हे नागोबा सगळे डुलतं त्या आयत्या वेळावर या सगळा पुरा करून दिला त्याच्यावर. त्यासाठी तुम्हाला यासाठी सहकार आयुक्तांकडे जाऊन दाद मागावी लागेल, DDRकडे जाऊन कलेक्टरकडे उपोषणात बसा, द्या त्यांना नोटीस, असं फ्रॉड केल्याची चौकशी करा आणि हात घाला त्याच्यात. काय कोणी काय करत नसते तर सहकार आयुक्तांकडे आपल्याला जावं लागेल. या सगळ्यात काय नाही गेला, यांनी कायच नाही दिलाय. सगळ्यांनी तुमचे पैसे काढून घ्यावा आणि एका नागडे करा आणि नवीन पतपेढी तुम्ही निर्माण करा आणि कामाला लागा. भविष्य तुम्हाला देतो. आम्ही तुमका सांगतो आता 75 गाठून झाली तरी ह्या पतपेढीवर आमचं पूर्वीपासून लक्ष होतं, अजूनही या आणि तुमचं कधी हानी होऊ नये यासाठी आहे. यासाठी मी बघा यो फोटो बांधा कमार बांधा नेलंय. तुमच्या पाठीशी लक्ष ठेवा, काळजी करण्याची गरज नाही. आणि इथे तुम्हाला न्याय मिळत नसेल तर दुसरं 20% लोकांची मागणी घ्या. दुसरं सहकार आयुक्तांकडे जायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक सभासदाचं असं निवेदन घ्या, इथे फ्रॉड झालं, आमची संरक्षित रक्कम आणि आमच्या ठेवी आम्हाला वाटत नाहीत, असा लाखो रुपयांचा फ्रॉड झाला. तिसरं, ज्या लोकांच्या खात्यांमध्ये फ्रॉड केलाय त्या माझ्या खात्यांमध्ये असा फ्रॉड केलेला असला, यांना शिक्षा आणि संचालक मंडळावर आमचा विश्वास राहिला नाही म्हणून संचालक मंडळ रद्द करा, या कर्मचाऱ्यांना शिक्षा करा. आणि चौथं, हे जरा शोधून काढा. एक नियम असा सांगतो, जेव्हा नाटेकर जिल्हा परिषदेत होते तेव्हा त्या जिल्हा परिषदेमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांनी आपला पुस्तक जिल्हा परिषदेत दिल्याने देता येत नाही, त्याचं फॉल्ट काढल्याने ते गेले बिचारे सोडून, सदस्यत्व त्यांचं रद्द झालं. मग इथे जर चेअरमन व्हाईस चेअरमन असतील, संचालक असतील, त्यांचीच पोरं लावत असतील तर तो भ्रष्टाचार आहे आणि ते सुद्धा त्यांच्या कायद्याच्या सहकार नियमाच्या विरुद्ध आहे. ते सुद्धा सस्पेंड होऊ शकतात, ती मुलं सुद्धा जाऊ शकतात. चौथा मुद्दा, यांनी जेव्हा कर्मचारी नेमले तेव्हा इंटरव्ह्यू कोणाकोणाक बोलवल्याने त्याचा लिस्ट काढा आणि ते एकटी उभे करा. किती गुन्ही बाळं होती त्यांना हाकललं आणि ही रडवी आणि नादान आणि ही गुन्ही बाळं आपली पुढे काढल्याने आणि म्हणून या सगळ्या वाटोळा केल्याने यांनी काहीतरी म्हणून मला वाटतं पेटीचे काय म्हणतात ते खोक्यांचे प्रकार झालेले असे त्याच्यात आणि म्हणून या असा घडला. म्हणून तुम्हाला सांगतो, कंबर कसा जागे व्हा, पतपेढी जिवंत ठेवा. आणि असे संचालक मंडळ असा बेपरवाईने वागत असेल, कर्मचारी बेपरवाईने वागत असेल तर तुमच्या सगळ्या ठेवी सुरक्षित राहणार नाही, त्याची खात्री घ्या आणि काढून घ्या आणि संचालक तुमच्या या सगळे सामुदायिक राजीनामे द्या आणि तुम्ही तुमची आधी ठेव काढून घ्या. कारण काय, यांचा तुम्हाला सगळ्याची आयुष्याची ठेव तुमच्या इथे आहे, काय तोटा होत नाही. तुमची इतकी ते सेव्हिंग आहे की तुमचे शेअर्स, तुमची ठेवी ह्या तुमच्या काही तुटपुंजा कर्जात भागाभागी होऊन तुमच्या हातात आणखी पैसे मिळतील. तर ह्या नादाक लागण्यापेक्षा नादाक लागायचा तर त्यांची घंटा वाजू नसात तर तुम्ही आपल्या याच्या नदी आधी भान्यो काढा आणि मोकळे व्हा आणि एका नागरिकांनी सभासद असले नालायक माणसांकडे आमका नको म्हणा. पण मगाशी कोणी सांगले आणि सामंत गुरुजी ढसा ढसा रडले तसं मी सुद्धा रडलंय मगाशी. मला रात्री जेव्हा सांगितलं तेव्हा या पतपेढीचे लॉर्डरेज गुरुजींनी आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मातब्बर संघटना असताना सुद्धा आम्ही केलं. या कणकवलीमध्ये जेव्हा त्यांनी आम्ही ठराव घातला तो चिपळूणच्या ठरावामध्ये रद्द केला. लॉर्डरेज गुरुजींनी आम्ही अगदी खडाजंगी तिथे मीटिंग मध्ये केलं. पण बहुमताच्या जोरावर इतकंच नाही तर मी एक शब्द म्हणालो, बहुमताच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यावर तुम्ही अन्याय करतायत आणि धाकटं बाळ नवीन जन्मालेला ठेचण्याचा प्रयत्न करताय.
घुसाळले सगळे. ते म्हणाले तुम्ही असंसदीय बोललात, आमच्यावर आक्षेप घेतला, तुमका सभासदात बसायचा रद्द केल्याने आणि घातल्याने ठरवा मग सभासद बाहेर काढलाय. मला माफी मागा, दोन जाणते अजिबात नाही म्हणता, एक फटके जाऊ दे, नाही बसायचं परत सभा येत ना. पण त्याच्या आधी सिंधुदुर्गात येऊच्या आधी सहकार मंत्र्यांनी आमची वाटणी करून आमच्या पत्रात टाकल्याने दोंडे आणि त्यांना दिल्याने झुकता माप. तरी सुद्धा स्वतःच्या पायावर तुम्ही आम्ही सगळे या ह्या सभासद उभे राहून सुंदर प्रकारची आम्ही अशा प्रकारची पतगडी जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये नाव आणि गौरव होईल याची निर्माण केले. तिची अस्मिता घालवता त्याचं दुःख होतंय. राजाने 11 वाजता रात्री फोन केला तर ते रडलो, अरे काय झालं नेमक्या वाचतंय काय तर निश्चित काय तर म्हटलं इतकी जर गुन्हे बाळा इथे आली तर तुम्हाला न्याय देते बहुमताच्या जोर असं वाटत नाही. तुम्हाला सहकार आयुक्तांकडे जावं लागेल, नसेल तर तुम्हाला तुमचे सगळे राजीनामे द्यावे लागतील, तुमच्या ठेवी काढून घ्यावे लागतील. नवीन पतपेढी निर्माण आम्ही करून प्रामाणिकपणे किंवा इतरही पतसंस्था आहेत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पण झाल्या प्रामाणिक चालतात, छोट्या छोट्या असल्या तर आपण तालुक्याला काढू, जिल्हा आता इतर जिल्ह्यांमध्ये बघितलं तर तालुका शाखा मातबर झाले. कारण प्रामाणिकपणे लोकांना कर्ज देणे, इथं किती लोकांना आम्ही कर्ज दिले, वाढीत दिलं. आता 5 कोटी 25 कोटी कशाक नको होयो, ना नफा ना तोटावर आम्ही करा व्याज कमी, करा त्याच्यात पोट नियम दुरुस्ती आणि आणाखाली तुम्ही इथे व्याजाचा दर. आमचा अगदी व्यवस्थापन ह्याला आणि पगारासाठी कर्मचाऱ्यांच्या मिळणारा पगार झाला जितका खूप झाला. हे असं चाललं तर तुमच्या ठेवी सुरक्षित राहणार नाही. तुमची बँकेतली ठेव तुम्ही काढून घेण्याच्या तयारीत राहा. कारण ह्यांचा काय खरा नाही दिसत. आता सगळ्यात इतकं ओरडून सुद्धा काय नाही झाला, पैसे भरून घेतला. अरे पैसे भरून घेतला कोणाचे घेतला? मगाशीच आमच्या शेडगेने सांगितलं त्याचा व्याज भरला नाही भरला. मग कोणाचे पैसे? आमचेच पैसे काढून ठेवलेल्या ते भरला आणि हलवाईच्या घरात तुळशीपत्र दाखवतात. त्याचा व्याज कोण घेतलो? त्यांना आपल्या खात्यावर ठेवल्या, त्याच्यावर ऍक्शन कोण घेतो? का ठेवल्या? ठेवण्यामध्ये असा त्याला खात्याने कोणता अधिकार तुम्ही दिला? संचालक मंडळाला नाही किंवा इथल्या आपल्या पतपेढीच्या सचिवालयात सुद्धा त्याची जाण नाही. म्हणजे हे सगळ्या प्रकारचे अलिबाबा 40 कर्मचाऱ्यांपासून सगळे आहेत असून नाईलाजाने म्हणावं लागतं. तरी तुम्ही सावध राहा, अडचण येते ते साथ घाला मी आहे.